Hi friends, today we will start Maharashtra State Board's 10th Standard Science first second chapter periodic classification of elements. In the previous video we have learned all the basics of this chapter, that is periodic classification of elements. Okay, we have learned matter, atom and states of matter and compounds, elements and mixtures. Okay, so now we will study how the elements are classified. Elements चं classification कशा प्रकारे केलेलं आहे ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, हे एलिमेंट्सला क्लासिफाय सर्वात पहिल्यांदा कोण केले तर 4 सायंटिस्टनी केले. कोणते आहेत ते? सर्वात पहिला आहे डोबेरिनर्स ट्रायड्स लॉ. ओके, सर्वात पहिलं कोणाचं आहे? डोबेरिनर्स ट्रायड्स लॉ. ओके, सो आता बेसिकली आपल्याला काय माहिती, डोबेरिनर तर एक जर्मन सायंटिस्ट होता. हे तर सायंटिस्टचं नाव आहे. म्हणजे ट्रायड्स काय आहे? ट्रायड्स काय तर ट्राय मीन्स व्हॉट फ्रेंड्स? ट्राय म्हणजे काय असतं? ट्राय मीन्स 3. ओके, ट्राय मीन्स 3. अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. ट्रायड्स म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. असा 1, 2 and 3. अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. Similar chemical property. Okay, a group of 3 elements. Okay, triads means what? A group of 3 elements. 1, 2, 3 elements having similar chemical property is called as a triad. So triad म्हणजे काय आलं? काय असं triad? खूप सिंपल आहे. Triad म्हणजे काय? Tri means 3. A group of 3 elements having similar chemical properties is called as a triads. मग ट्रायड्स तर समजलं आपल्याला. मग आता हे लॉ काय पाहूयात आपण. काय म्हटलं की ह्या चॅप्टरमध्ये डोबेरिनर्सने काय म्हटलेलं आहे की एलिमेंट्सची जर समजा त्यांच्या ऑटोमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर अरेंजमेंट केली, काय एलिमेंट्सची जर समजा एखाद्या ट्रायडमध्ये जर त्यांच्या ऑटोमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर अशी अरेंजमेंट जर केली. आता ही इन्क्रीजिंग ऑर्डर आहे 2 पेक्षा कोण मोठा आहे? 3 पेक्षा कोण मोठा आहे? 4. म्हणजे अशी जर इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे जर काय केली आपण अरेंजमेंट जर केली तर काय होईल? तर फर्स्ट आणि लास्ट, फर्स्ट वाला कुठला आहे? ए चा ऑटोमिक मास किती आहे? 2. आणि लास्ट वाला कुठला आहे? सी चा ऑटोमिक मास किती आहे? 4. मग फर्स्ट आणि लास्ट वाल्याचं ऑटोमिक मासेसचं हे काय असेल? या दोघांचं मीन हे कशाच्या बरोबर असेल? तर हे ह्या बीच्या बरोबर असेल. कशाच्या? बीच्या बरोबर. काय म्हणतो हा लॉ? डोबेरिनर्स ट्रायड्स लॉ काय म्हणतो की when the elements are arranged in an increasing order of their atomic masses, then the atomic mass of the middle element is approximately, this sign is of the approximately. हे कशाचं साइन आहे? approximately. Then the atomic mass of the middle element is approximately equal to mean of the other two elements. कोणते आहेत? A आणि C. A चं किती आहे? 2. C चं किती आहे? 4. मग 2 + 4 किती आहे? 2 + 4 divided by 2. मीन कसं काढतो आपण? बघा, 3 is approximately equal to 2 + 4 6. 6 divided by 2 3. Okay, so 3 is approximately equal to 3. So this is the Doberanner's triads law. At the time of Doberanner there were 30 elements were discovered. किती एलिमेंट्स डिस्कवर झालेले होते? 30 एलिमेंट्स डिस्कवर झालेले होते. आणि काय म्हटले डोबेरेनरने की when the elements are arranged in an increasing order of their atomic masses, then the atomic mass of the middle element is approximately equal to mean of the atomic masses of other two elements. म्हणजे उरलेले जे 2 एलिमेंट्स आहेत त्या दोघांचं मीन म्हणजे हे कशाच्या बरोबर असेल? त्या बीच्या ऑटोमिक मासच्या बरोबर असेल. ओके, तर आपण हे लॉ बुकमध्ये आपल्याला दिलेला आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. ओके, एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स कोणतं आहे? एक एक्झाम्पल घेऊया. सिंपल एक्झाम्पल आहे लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. लिथियमचा ऑटोमिक मास किती आहे? 6.9. सोडियमचं 23 अँड पोटॅशियमचं किती आहे? 39.1. किती आहे? 39.1. मग काय म्हणले डोबेरेनर्सनी
when the elements are arranged in an increasing order of their atomic masses. आता ही कशी आहे, increasing order आहे. 6.9 पासून 23 मोठा आहे, 23 पेक्षा मोठा कोण आहे, पोटॅशियम आहे. when the elements are arranged in an increasing order of their atomic masses, then the atomic mass of middle element is approximately equal to mean of atomic masses of other two elements. कोणते लिथियम आणि मिडलचा एलिमेंट कोणता आहे, 23. ह्याचा ॲटॉमिक मास हे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कशाच्या बरोबर असेल, ह्या दोघांच्या मीनच्या बरोबर. मीन कसं काढतो आपण, 6.9 प्लस 39.1 डिवाइडेड बाय 2. ओके, 23 अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 6.9 प्लस 39 किती, 39 प्लस 6 45 0.9 प्लस 0.1 किती, 40, टोटल किती 46. so 23, 2 1 2, 2 2 4, 2 3 6, किती येईल अप्रॉक्सिमेटली 23. सो दिस ट्रायड ओबेज द डोबेरेनर्स लॉ. ओके, जर समजा हे जवळपास आलं किंवा अप्रॉक्सिमेटली इक्वल आलं तर काय म्हणू शकतो आपण त्याला, दिस ट्रायड ओबेज द डोबेरेनर्स लॉ. ओके, आता हे झालं डोबेरेनर्स लॉ. डोबेरेनर्स लॉचं आता एक लिमिटेशन देखील होतं. काय होतं ते लिमिटेशन काय होतं आता हे डोबेरेनर्सचं, की ऑल द 30 एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाइम, जे 30 एलिमेंट्स ह्या डोबेरेनर्सच्या काळामध्ये डिस्कवर झालेले होते, त्यापैकी फक्त हे 12 एलिमेंट्सच काय करत होते, त्याचे रूल ओबे करत होते. म्हणजे 30 पैकी फक्त 12 एलिमेंट्स हे काय करत होते, डोबेरेनर्सचा लॉ. आता आपण पाहूयात न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. सेकंड लॉ कोणता आहे तर न्यूलँडचा आहे. न्यूलँडच्या लॉ मध्ये काय म्हटलं बघा, की when the elements are arranged in an increasing order of their atomic masses, when the elements are arranged, आता हा कुणाचा टेबल आहे, न्यूलँडचा टेबल आहे. काय म्हटलं या लॉ मध्ये, when the elements are arranged in an increasing order of their atomic masses. आता बघा हे एलिमेंट्सला कसं अरेंज केलेलं आहे, त्यांच्या ऑटोमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलेलं आहे. तर मग काय म्हटलं, when the elements are arranged in an increasing order of their atomic masses, then every eighth element shows the similar properties to the first. आता हायड्रोजन पासून eighth एलिमेंट कोणता आहे तर फ्लोरीन आहे. म्हणजे फ्लोरीन आणि हायड्रोजनच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा असायला पाहिजे, सारख्या असायला पाहिजे. सोडियम, लिथियम पासून eighth एलिमेंट कुठला आहे, सोडियम. लिथियम आणि सोडियमच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा असायला पाहिजे, सिमिलर असायला पाहिजे. बेरिलियम पासून eighth एलिमेंट कुठला आहे, मॅग्नेशियम. मॅग्नेशियमच्या केमिकल प्रॉपर्टीज कुणासारखं असायला पाहिजे, बेरिलियम. एकदम इझी आहे मित्रांनो हा लॉ. काय म्हटले लॉ मध्ये, की when the elements are arranged in an increasing order of their atomic masses, then every eighth element shows the similar properties to the first one. आता बघा मॅग्नेशियम पासून eighth एलिमेंट कुठला आहे तर मॅग्नेशियम पासून 1 2 3 4 5 6 7 8. मॅग्नेशियम पासून eighth एलिमेंट कुठला आहे, त्याच्याच खालचा कॅल्शियम. कॅल्शियमच्या आणि मॅग्नेशियमच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा असायला पाहिजे, सारख्या. त्याचप्रमाणे बोरॉन पासून eighth एलिमेंट कुठला आहे, ॲल्युमिनियम. बोरॉन आणि ॲल्युमिनियमच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा असायला पाहिजे, सारख्या असायला पाहिजे. हे या लॉ मध्ये इतकंच म्हटलेलं आहे की प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज कुणासारख्या असायला पाहिजे, त्याच्या फर्स्ट वाल्यासारखं असायला पाहिजे. बरं, आता हे तर झालं लॉ. पण कुठल्याही लॉ मध्ये काय असतात, काहीतरी त्याचे लिमिटेशन्स असतात. त्याचप्रमाणे ह्या न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह मध्ये देखील काय त्याचे काहीसे लिमिटेशन्स आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय लिमिटेशन, तर दिस लॉ इज ओनली ॲप्लिकेबल अप टू द कॅल्शियम. दिस लॉ इज ओनली ॲप्लिकेबल टू द कॅल्शियम. हे लॉ फक्त कुठपर्यंत लागू होतो, त्याचा हा न्यूलँड्स लॉ कुठपर्यंत लागू होतो, ह्या टेबलमध्ये फक्त कॅल्शियम पर्यंत लागू होतो. कॅल्शियमच्या नंतर जे एलिमेंट्स आहेत ते हा लॉ ओबे करत नाहीत. कशाप्रमाणे ओबे करत नाहीत, म्हणजे ह्याच्यानंतरचे जे एलिमेंट्स आहेत क्रोमियम, टायटॅनियम, हे त्यांच्या फर्स्ट वाल्या एलिमेंट्स सारख्या केमिकल प्रॉपर्टीज त्यांनी दाखवत नाहीत. म्हणजे क्रोमियमच्या, आता क्रोमियमचा फर्स्ट एलिमेंट कुठला आहे, ॲल्युमिनियम. टायटॅनियमच्या वरचा एलिमेंट कुठला आहे, सिलिकॉन. तर हे काय सिमिलर प्रॉपर्टीज दाखवत नाहीत. मॅंगनीजचा वरचा एलिमेंट कुठला आहे, फॉस्फरस. तर ह्या दोघांच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या कशा आहेत, डिफरंट आहेत. म्हणजेच हा लॉ कुठपर्यंत लागू होतो, फक्त कॅल्शियम पर्यंत. हेच म्हटले, दिस लॉ इज ओनली ॲप्लिकेबल अप टू द कॅल्शियम. आफ्टर कॅल्शियम
the elements does not obey this law, Newland's law of octets. Then second point, he placed two elements in the same box. हे काय केलेलं आहे, हे दोन एलिमेंट्स काय केलेले आहेत त्यांनी एकाच बॉक्स मध्ये ठेवलेले आहेत. आता बघा, कोबाल्ट आणि निकेल त्यांनी काय केले, एकाच बॉक्स मध्ये ठेवले. सी आणि एल काय केलेलं आहे त्यांना एकाच बॉक्स मध्ये ठेवले. हे कशासाठी ठेवलेलं आहे की त्याने काय केलं, he placed two elements in the same box to fulfill all the 56 elements in the boxes. हे ते पूर्ण 56 एलिमेंट्स ते पूर्ण बॉक्स मध्ये बसावे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, हे दोन एलिमेंट्स त्यांनी एका बॉक्स मध्ये ठेवलेले आहेत. हे दोन एलिमेंट्स काय केलेले अशा प्रकारे हे एका बॉक्स मध्ये त्यांनी ठेवलेले आहे. तिसरे लिमिटेशन्स काय, तर कोबाल्ट आणि निकेलच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या कुणासारख्या आहेत, ह्या आयन सारखे आहेत. कुणासारखे आहेत, आयन सारखे आहेत. पण कोबाल्ट आणि निकेलला त्यांनी कुणासोबत ठेवलेलं आहे, फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन म्हणजेच काय, हॅलोजन सोबत ठेवलेलं आहे. कोबाल्ट आणि निकेलच्या ह्या केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. ह्या वेगळ्या असताना देखील त्याला काय केलं, कोबाल्ट आणि निकेलला फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन सोबत त्यांनी ठेवलेलं आहे. आणि आयनच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या कुणासारख्या आहेत, तर कोबाल्ट आणि निकेल सारखे आहेत. तरी देखील आयनला कुणासोबत ठेवलेलं आहे, त्यानं ऑक्सिजन आणि सल्फर सोबत ठेवलेलं आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे आयन काय आहे, Fe म्हणजे आयन काय आहे, मेटल आहे. आणि ऑक्सिजन आणि सल्फर काय आहेत, नॉन मेटल आहे. तरी देखील काय केलेलं आहे, ऑक्सिजन आणि सल्फर सोबत त्यांनी काय केलेलं आहे, आयनला ठेवलेलं आहे. आज सांगतो की थर्ड लिमिटेशन, he placed some elements in the same group having different properties. कोबाल्ट आणि निकेलला हॅलोजन सोबत आणि आयनला ऑक्सिजन आणि सल्फर सोबत काय केलेलं त्यांनी ठेवलेलं आहे. बरं, आयन कोबाल्ट आणि निकेलचे केमिकल प्रॉपर्टीज कसे आहेत, सेम आहेत. तरी देखील त्यांना एकत्र ठेवलेले नाही आहे, त्यांनी एका ग्रुपमध्ये ठेवलेले नाही. आणि लास्ट वर जे न्यूली डिस्कवर्ड जे एलिमेंट्स होते त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी त्यांनी काय केलेलं